नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून एक स्मार्ट कार्ड योजना राबवली जात आहे. यापूर्वीही बी अशीच एक योजना राज्य परिवहन महामंडळ बस ST मध्ये बसस्थानकात राबवली जात होती. त्यावेळेस 50 रुपये शुल्क आकारला जायचा. आता 199 रुपयामध्ये शुल्क आकारून तुम्हाला हे स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. परंतु ह्या योजनेअंतर्गत स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाकडून एक बोगस शोध मोहीम चालू असताना हे राज्य परिवहन महामंडळाकडून हे नवीनच युक्ती म्हणावं काय म्हणावं हे मला काही कळणार झाले. हे नवीन पराक्रम राज्य परिवहन महामंडळाकडून राबवला जात आहे. यामुळे दिव्यांगांना जे बोगस शोध मोहीम आहे ह्याच्यामध्ये कुठंतरी व्यत्यय आणण्याचं काम हे ST महामंडळ करत आहे. अचानकच कुठला संघटनेला कुठल्या दिव्यांग संघटनेच्या कुठे विचारात न घेता काही न घेता अचानकच पत्रकार मग प्रेसमध्ये एक बातमी येते की ह्या तारखेपासून आपण जर हे NCMC नावाचं स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले. अरे ही कुठली पद्धत आहे राव. यापूर्वी बऱ्याच दिव्यांग ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांनी 50-50 रुपये भरून ST महामंडळमध्ये आगार विभागात पावत्या दिल्या, मात्र आजपर्यंत ते कार्ड बऱ्याच दिव्यांगांना मिळाले नाही. याच्यात कुठलं का असं सक्त आहे का बोगस दिव्यांग ह्याच्यामुळे कमी होणार आहेत का? नाही, उलट हेच ह्या ST महामंडळाच्या असल्या चुकीच्या धोरणामुळे दिव्यांगावर खऱ्या दिव्यांगावर अन्याय होणार आहे. ह्याच्यामध्ये 199 रुपये भरायचे आणि हे NCMC नावाचं एक स्मार्ट कार्ड आता आणलेलं आहे. ST महामंडळाला जर पैसे कमी पडत असतात तर असं दिव्यांगावर सक्ती कशामुळे? आपल्याला अनेक पर्याय आहेत उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचं, परंतु ह्याच्यामध्ये कोणाची तरी एजंट म्हणा काहीतरी सल्ला दिला आणि असे स्मार्ट कार्ड तयार करण्याचा. कारण ह्याच्यामध्ये असे अटी नियमी घातलेले की 199 रुपये शुल्क भरून कार्ड करून घ्या असे ST महामंडळ म्हणते. सवलतीसाठी तुम्हाला रूट प्ले ऑन द गो NCMC नावाचं स्मार्ट कार्ड आवश्यक आहे असं सांगण्यात आले. 16 फेब्रुवारी रोजी एका पत्रामध्ये जाहिरात देण्यात आली की बाबा हे कंपल्सरी परभणी आगार प्रमुखाकडून. हे चुकीचं आहे. आता दिव्यांग मंत्रालयाचे सचिव माननीय तुकाराम मुंडे साहेबांनी एक चांगल्या प्रकारचा उपक्रम दिव्यांग बोगस शोध मोहीम राबवत असताना हे ST महामंडळाकडून हे नवीन प्रकार म्हणजे दिव्यांगाच्या जखमेवर मीठ चोळायचं काम ST महामंडळ करत आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. ज्यावेळेस दिव्यांग एखाद्या बसमधून प्रवास करत असताना त्याचा वाहक चालक व यांना तिथं स्पष्ट लिहिलेलं असते की दिव्यांगांना चढते व उतरते वेळेस मदत करतील म्हणून, पण हे कुठेही मदत करत नाही. त्याला साधी सीट सुद्धा उपलब्ध करून देत नाहीत. मग ह्याने तात्काळ अंधारात काढायला हा कुठला शासन निर्णय हे अजून कोणालाच माहीत नाही. कुठल्या संघटनेला विचारात न घेता की सूचना न देता दिव्यांग आयुक्तालयाने हे सक्त केलं की बाबा ही अशी कुठली फक्त UID कार्डच गृहीत धरले जावे बसमध्ये प्रवास करताना. परंतु हे ST महामंडळाने केलेला आहे पराक्रम आहे. हे तात्काळ थांबवावा आणि राज्याचे परिवहन मंत्री मनोहर नाईक साहेबांना एकच विनंती की आपण हे जे चुकीचे आपल्या परिवहन मंडळाकडून राबवले जातं हे तात्काळ थांबवा आणि UID कार्डचे जे शोध मोहीम चालू आहे बोगस ती कायम करण्यात यावी, जेणेकरून दिव्यांगांना कुठलाही अडचण निर्माण होणार नाही. दिव्यांगांना चढते वेळेस उतरते वेळेस बसमध्ये पत्रे फाटलेले असतात बसचे, तिथं लोक थुकलेले असतात, घाण असते, ते साफ होत नाही. फक्त अशी 199 रुपयाची स्कीम राबवून दिव्यांगांना काय फायदा आहे? त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे नियम व अटी. ज्यांनी ST महामंडळाकडून ठरवून दिलेल्या एजंटकडूनच हे कार्ड घ्यायचे. म्हणजे ही दिव्यांगावर सक्ती का? ही सक्ती तात्काळ थांबवा आणि हे जे बोगस शोध मोहीम दिव्यांग मंत्रालयाकडून चालू आहे हिला आपण सर्व दिव्यांग महाराष्ट्रातील सपोर्ट करूया
आणि जास्तीत जास्त बोगस दिव्यांग शोध मोहिमेमध्ये कशा संघटना व सामाजिक संस्थांनी आम्हाला सपोर्ट करावा. आपण जर या चॅनलला नवीन असतात तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सर्वसामान्य दिव्यांगापर्यंत हा घरोघरी व्हिडिओ जाऊ द्या. आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तात्काळ सबस्क्राईब करा. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.